काय? हो ना मम्मा, अगं माझा सुद्धा विश्वास बसत नाहीये. माझाच काय, घरातल्या कुणाचाच विश्वास बसत नाहीये, इवन कौशिकी ताईंचा सुद्धा. अगं पण निशी, हे कसं शक्य आहे? आय डोंट नो, मला नाही माहिती, पण हे खरं आहे. बिकॉज त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, सर्टिफिकेट, फोटोज, एव्हरीथिंग. त्या दोघांचं लग्न झालंय हे खरं आहे. ही तारिणी माझ्या अपेक्षेपेक्षा पण आगाऊ निघाली ग. तो केदार त्या खांडेकरांचा मुलगा आहे समजल्यावर त्याला बरोबर जाळ्यात ओढला तिने, आणि त्या खांडेकरांची चूक झाली. एक्झॅक्टली. आधी म्हणायची मला पैसा, प्रॉपर्टी यात काही इंटरेस्टच नाहीये, आणि आता आता कुठे गेले तिचे ते प्रिन्सिपल, इथिक्स? मी रिच फॅमिलीमध्ये आली आहे ना लग्न करून, हे तिला सहन नाही झालंय. माझं चूक आहे ना ते तिला बघवतच नाही, आणि मुद्दाम केलंय म्हणून हे सगळं तिने मुद्दाम केलं. आय नो. तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. तो खांडेकरांचा मुलगा आहे, पण तो चांगला मुलगा नाहीये. तुमचा भाऊ मुलींची छेड करायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल, आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं. तारिणी, तू किती स्वार्थी आहेस याचा अनुभव घेतलाय मी. खरं तर पुन्हा कधी तुझं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं, पण आज दया काकांमुळे, फक्त दया काकांमुळे नाईलाजास्तव तुझं स्वागत करावं लागतंय. तुला कदाचित वाटत असेल तुझं लग्न झालंय, तू या घरात आली आहेस म्हणून सगळ्या गोष्टी विसरून मी तुला माफ करेन, पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे, आणि तो गैरसमज फार काळ टिकणार नाही. केदारचा वापर करून तू या घरात आलीस, माझ्या कुटुंबात आलीस, आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. कौशिकी ताई, मला माफ करा. आम्ही जे करतोय ते चुकीचे हे माहिती आहे मला, पण माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी, तिच्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आणि केदारला हे नाटक करावं लागतंय. तुमच्या भावना दुखवायचा हेतू नाहीये माझा, पण एक नाईलाज आहे ज्याबद्दल मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. जमलं तर मला माफ करा. या. आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश. यापुढचे सगळे समारंभ हे खांडेकर कुटुंबातच होतील, आणि खांडेकरांच्या घरात तारिणी पाऊलही ठेवणार नाही.